काय? जयद्या, तू ही समद काम सत्यासाठी करतोयस ना, हे बघून मला लई चांगलं वाटतंय बघ. पण माझं असं म्हणणं आहे, काही समद काम तू सत्यासाठी करतोस ना, मग तीच काम तसं स्वतःसाठी का करत नाहीस? म्हणजे बघ, तुझं बी सत्यासारखं नाव होईल, लोक तुला बी मानतील, तुझी पूजा करतील, तुझं समधीकडं बॅनर लावतील. म्हणजे तुला कळते ना मला काय म्हणायचंय ती? होय, कळतंय मला, पण तू जर स्पष्ट बोललीस तर मला अजून नीट कळेल. जयद्या, आता तुला किती बोलू आणि कसं बोलू असं झालंय बघ मला. हे बघा, प्लीज मोठ्याने नका बोलू, सगळ्यांना सगळं कळेल इथे. पण त्या बाईने मला बर्बाद करायचा प्रयत्न केला. आयुष्यातून उठलो असतो मी, जाऊन मला तिला ताब्यात घेऊ दे. नाही ठीक आहे, जा जा तुम्ही जा. आता मला कळतंय तो आर्यन असा का वागतो एव्हरी टाइम. ते सगळे तुमचे गुण घेतलेत त्याने. का थांबलात आता? जा ना. करेक्ट आहे तुमचं सगळं, तुम्हाला हवंय ते करा. फक्त नंतर त्या सत्याने तिकडे तुम्हाला पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं ना, मग मी पुढे काही नाही करू शकणार, हे आत्ताच सांगून ठेवते. का तुम्ही अशी एवढी चिडचिड करताय मला खरंच नाही कळत आहे. तुमचा राग जरा शांत करा, नाहीतर आपण सगळे अडकू. तुम्हाला आई हवी आहे ना तुमच्या समोर, मी तुम्हाला शब्द देते. ही आईला त्या मंजूच्या घरातून उचलून तुमच्या समोर आणून उभं करेन, ती जबाबदारी माझी. तुम्ही फक्त थोडेसे पेशन्स ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज डॅडी साहेब. तुझ्यावर विश्वास ठेवून थांबतोय मी. मग तुला नाही जमलं तर मला सांग, मी बघतो माझ्या पद्धतीने कसं करायचं. सत्यजितराव, मानिमताई नक्की शुद्धीवर येतील ना? मला तर लई भीती वाटायला लागली आता. आई, डॉक्टर बोललेत ना संध्याकाळ होईपर्यंत शुद्धीत येतील. आपण वाट बघूया ना थोडी, नको काळजी करू. होय बरोबर आहे. एकतर त्यांच्या मनावर लय आघात झालाय आणि आता त्यांचं वय बी झालंय, त्यामुळे जरा जरी त्रास झाला तरी तो त्यांना जास्तच वाटणार आहे. आणि त्यात आता आमरी म्हणली तसं त्यांचा डोक्याला मार लागला म्हणजे बेशुद्ध तर होणारच ना त्या. पण सत्यादाजी, त्यांना असं बऱ्याच वेळा होतंय. म्हणजे आईसोबत आणि माझ्यासोबत चांगल्या असतात त्या, पण त्यांना असं त्रास व्हायला लागला ना की जोरजोरात ओरडतात. आम्हाला पण ओळखत नाहीत. आणि अशा वेळी लय भीती वाटते त्यांची. होय आमरे, मी समजू शकतो तुम्हाला किती सहन करावं लागत असेल ते, पण आता त्या मेंटली स्टेबल होत नाही तोपर्यंत थोडं सहन करावंच लागेल. पण मी काय म्हणते सत्यजितराव, त्यांना पोलिसांच्या हवाले केले तर ते जास्त सुरक्षित राहतील असं नाही वाटत का तुम्हाला? नाही आहे, सध्या त्यांच्यासाठी हे घरच जास्त सेफ आहे. पोलिसांकडे सुद्धा? होय अमरे, तो तात्या किती पोचलेला माणूस आहे माहिती आहे ना तुम्हाला. आणि त्यात आपण जर मानिनी मॅडमना पोलिसांच्या हवाले केलं तर तात्यासाठी मानिनी मॅडम पर्यंत पोचणं लई सोपं होऊन जाईल. त्यामुळे त्या इथंच सेफ आहेत असं वाटतं मला. बरोबर बोलताय सत्यदाजी तुम्ही. इथं जर त्या सेफ राहणार असतील तर असू देत, आम्ही घेऊ त्यांची काळजी. नाही पण तुम्हा दोघींना जो त्रास होतोय ते लक्षात येते माझ्या, आणि त्याच्यावर काहीतरी पर्याय काढू शकतो आपण. आपण त्यांना पोलिसांच्या हवाले नाही केलं तरी मी दुसरी एखादी जागा बघतो जिथं त्यांना एकदम सेफ ठेवता येईल आपल्याला. येत्या 2 दिवसात मी एखादी चांगली जागा बघतो आणि त्यांना घेऊन जातो इथनं. ठीक आहे, पण सध्या अशी जागा बघ जिथं तात्यासाहेब पोचू नाही शकणार. तू तर बघतोस आहेस, मंजरीचं डोळे गेल्यापासून सत्याचं काय सुरू आहे ते. 24 तास तिच्यात दिमतीला हजर असतोय बघ. म्हणजे वाईट काही नाही त्याच्यात, शेवटी त्याला समजा करावंच लागणार नाही. पण त्यासाठी काम थांबून चालणार नाही ना. हे बघ जयद्या,
शेवटी सुर्वे फॅमिली ही लोकांची तारणहार आहे. लोकांच्या हाकीला ओ देणारा, धावून जाणारा कोणीतरी असा हक्काचा माणूस पाहिजे ना. जय द्या, ह्या समध्या लोकांच्या काळजीनं का नाही माझा जीव तर नुसता खालीवर खालीवर व्हायलाय बघ. म्हणजे आता सत्य नाही तर त्यांची घराणी दुखणी कोण ऐकून घेणार सांग की. पण ह्यो प्रश्न जेव्हा मला पडला का नाही तेव्हा माझ्या समोर फक्त तुझा चेहरा आला बघ. म्हणजे मला माझं असं अंतर्मन म्हणलं का युवराज JPG, युवराज JPG शिवाय दुसरा कुठलाच ऑप्शन नाही. तू तर सत्याच्या हाताखाली काम करून एकदम चांगला तयार झालास की. ए जय द्या, हसण्यासारखं काय ह्याच्यात? अरे एवढं तळ महिने सांगायला लागले ना मी काय खुळी दिसते तुला? इकडे दिसायला लागले? नाही मम्मी, अगं मी का हसतोय कारण तू सत्याचं त्याला सांग ना डायरेक्ट. हे मला कशाला सांगतेस तू? हे बघ, सत्याचं त्याला मान्य असेल ना तर मला काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. हाय का आता सारखं आपलं सत्याला विचार, दादाला विचार, सत्याला विचार, सत्याला सांग. ए जय द्या, तुला तुझी ओळख निर्माण करायची नाही का? अरे आपली फॅमिली रॉयल फॅमिली आहे आणि तुला असा सहज खुर्चीवर बसायचा चान्स मिळतोय तर घे की त्यो, बस की खुर्चीवर. आज तू खुर्चीवर बसशील, उद्या तुझा पोरग खुर्चीवर बसल. कसं कळत नाही तुला? म्हणजे खुर्चीसाठी मी सत्यदादाची साथ सोडू असं म्हणणं आहे तुझं? बराबर, ह्यालाच तर राजकारण म्हणतात. जय द्या, लई जण राजकारणात असं वागतात बघ. म्हणजे मोठ्या भावाची साथ सोडून लई जण मोठे झाल्यात. तसं तू बी सत्याची साथ सोड. अनुद्या तर मी बी खासदार होणार आहे, मी बी मंत्री होणार आहे, तेव्हा तुझा बी डबल फायदा होईल ना. मम्मी, तू आमची आईच आहेस ना ग? ए जय द्या, तोंड सापडून बोल बर का. मग आई आहे म्हटल्यावर आमच्या दोघांमध्ये फूट पाडायला कसं काय जमतं का तुला? हे बघ मम्मी, आणि मी तुला त्याच दिवशी सांगितले ठामपणे मी सत्यदाताची साथ सोडणार नाही, तरी सुद्धा तू तेच बोलायला आज आलीस. ये जय द्या, तुझ्या चांगल्याच सांगायला आले होते मी. आणि मी काही तुला सत्याची साथ सोड म्हणत नाही, त्याच्याशी बोलणं टाक म्हणत नाही मी. अरे खुर्चीवर बस म्हणजे जबाबदारी घे असं म्हणते मी. घरातल्या माणसाचा भल्याचा विचार केला का नाही तर ह्यांना समजतच नाही कुणाला. मलाच भारी हाऊस घरातल्या समजायचं भलं करायची.